ॲडिटिव्ह इन्व्हर्स आणि मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स म्हणजे काय आज आपल्याला बघायचं आहे. तर ॲडिटिव्ह म्हणजेच हा वर्ड आहे ॲडिशनशी संबंधित आणि मल्टिप्लिकेटिव्ह हा वर्ड आहे मल्टिप्लिकेशनच्या संबंधित. एवढं तर तुम्हाला कळालं असेल. तर आता ॲट फर्स्ट आपण ॲडिटिव्ह इन्व्हर्स म्हणजे काय ते बघून घेऊया. तर कोणतेही दोन नंबर्स ज्यांची ॲडिशन 0 येते त्यांना एकमेकाचे ॲडिटिव्ह इन्व्हर्स असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल 2 मध्ये कोणता नंबर मिक्स केल्यावर मला ॲन्सर 0 मिळतं बरं. तर 2 मध्ये मी -2 हा नंबर मिक्स केला तरच मला ॲन्सर 0 मिळतो. ठीक आहे. 2 मध्ये अजून दुसरा कोणता नंबर मिक्स केला तर ॲन्सर मला 0 नाही मिळणार. तर 2 आणि -2 एकमेकांचे ॲडिटिव्ह इन्व्हर्स आहेत. ठीक आहे. तसंच आता कोणताही मोठा नंबर असू दे. फॉर एक्झाम्पल -12 असू दे. -12चा ॲडिटिव्ह इन्व्हर्स कोणता. तर -12 मध्ये कोणता नंबर मिक्स केला म्हणजे ॲन्सर 0 येतो. तर -2 मध्ये +2 मिक्स केला तर त्याचा ॲन्सर 0 येतो. तर -12 आणि +12 एकमेकाचे ॲडिटिव्ह इन्व्हर्स आहेत. ठीक आहे. तर ही होती कन्सेप्ट ॲडिटिव्ह इन्व्हर्स. तसंच जर फ्रॅक्शन असेल तरी पण आपल्याला ॲडिटिव्ह इन्व्हर्स काढता येतो. फॉर एक्झाम्पल 1/2 घेतला तर 1/2 मध्ये कोणता नंबर मिक्स केल्यावर ॲन्सर 0 येणार आहे. तर -1/2 इज इक्वल टू 0. 1/2 + -1 इज इक्वल टू 0. तर 1/2 आणि -1/2 एकमेकांचे ॲडिटिव्ह इन्व्हर्स आहेत. तर हे होतं ॲडिटिव्ह इन्व्हर्स. आता मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स म्हणजेच काय. तर ज्या दोन नंबर्सचं मल्टिप्लिकेशन 1 येतं त्यांना एकमेकाचे मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स असे म्हणतात. ठीक आहे. आता आपण काय करूया. 2चा आपल्याला मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स काढायचा आहे. तर 2ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केल्यानंतर त्याचं ॲन्सर 1 येणार आहे. तर 2 × 1/2 केलं तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन 1 येतं. तर 2ला 1/2चा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स असे म्हणतात किंवा 1/2ला 2चा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स असं म्हणतात. ठीक आहे. हे 2 कॅन्सल होतं आणि ॲन्सर 1 येतं. आता -3/4 या फ्रॅक्शनचा आपल्याला मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स पाहिजे. आता -3/4ला कोणत्या नंबरनी मल्टिप्लाय केल्यावर ॲन्सर 1 येईल. तर -3/4ला -4/3 ने मल्टिप्लाय केल्यावरच ॲन्सर 1 येईल. ठीक आहे. तर -3/4चा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स आहे -4/3. ठीक आहे. हे कॅन्सल होईल हे कॅन्सल होईल आणि -1 × -1 तर +1 येईल. ठीक आहे. -3/4चा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स 4/3 होऊ शकत नाही. का बरं होऊ शकत नाही. कारण मी काय केलं कॅन्सल केलं 4 कॅन्सल केलं 3 कॅन्सल केलं आणि इथं -1 × 1 काय येईल -1 येईल. ठीक. त्याच्यामुळं नीट लक्ष द्यायचं. जर इन्व्हर्सला जर साईन असेल तर साईन कोणतं द्यायचं त्याच्याकडे पण लक्ष द्या. आपल्याला ॲन्सर 1 पाहिजे -1 नाही. ठीक आहे. -1 जर ॲन्सर आला तर तो आपला मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स होणार नाही. म्हणून -3/4चा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स -4/3 आहे. किंवा 4/-3 दोन्हीपैकी कोणालाही एकाला मायनस साईन असेल तर चालेल. पण -3/4चा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स 4/3 नाही आहे. तर मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स म्हणजेच ज्या 2 नंबर्सचं मल्टिप्लिकेशन 1 येतं त्याला एकमेकांचे आपण मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स असे म्हणतो. ठीक आहे. तर आता 1/2चा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स जर विचारला तर तो 2 येतो. आता असंच एखाद्या फ्रॅक्शनचं बघूया आपण. तर 1/65चा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स काय येईल तर तो येईल 65. ओके. या दोघांचं मल्टिप्लिकेशन 1 येतं. किती जरी मोठा नंबर असेल तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. आता यालाच मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्सलाच आता 2 हा 1/2चा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स आहे. तर 1/2ला 2चा रेसिप्रोकल असं पण म्हणतात. ठीक आहे. दुसरं नाव आहे मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्सचं नाव आहे रेसिप्रोकल. रेसिप्रोकल ऑफ 2 काढा म्हणलं तर तो किती येतो 1/2 येतो. तसंच आता रेसिप्रोकल ऑफ -3/4 काढा म्हणलं तर काय -4/3. रेसिप्रोकल ऑफ 1/65 इज 65. रेसिप्रोकल म्हणजेच काय ज्या 2 नंबर्सचं नंबर आणि त्याचं रेसिप्रोकल या दोघांचं मल्टिप्लिकेशन पण 1 येतं. त्याला ओके. आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया. 9/7 घेऊया. तर 9/7चा रेसिप्रोकल काय येईल. तर 9/7चा रेसिप्रोकल इज 7/9. चेक केलं तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन 1 येतं. तर मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्सला अजून एक नाव आहे रेसिप्रोकल. तर हे होतं ॲडिटिव्ह इन्व्हर्स आणि मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स.